नमस्कार, हाय हॅलो अन्यंग हसेयो. वेलकम टू द फर्स्ट मिनी ब्लॉग ऑफ अवर कोकण सिरीज. आणि आज आम्ही आलो आंबे काढायला आमच्या जमिनीतले. सो माझं काही काम नाही आहे, पण मी आले अशीच. आणि जाताना थोडेफार आंबे खाली घेऊन जाईन. मी तुम्हाला आता दाखवते आमचे आंबे. हे अजून तयार व्हायचे आहेत. She is my companion for today. इथून आमचं गाव दिसतं. परत 50 चालले ना की तुम्ही घेऊन बघा तसं मनू पण जाणार ना ती एक गाडी मी इकडे माकडं आलेले म्हणून मी त्यांना खाली हकलायला आले, पण ते पळून गेलेत ऑलरेडी. तर माझा पत्ता झाला. मला आता परत एवढं वरती चालत जावं लागणार आहे. पण आतापर्यंत हो माकडांनी आमचे 135 आंबे खाऊन फेकलेले आहेत. जर तुम्हाला खायचेच नाहीत तर तुम्ही काढताच कशाला, डांबीच माकडं. सो तेवढे आंबे आमचे वाया गेलेले आहेत. आतापर्यंत एका आंब्याचे 250 आंबे काढून झालेले आहेत. आणि ही आता आमची सेकंड बॅच आहे आंबे काढायची. फर्स्ट बॅचमध्ये 300 आंबे काढून झालेत. सो आता अजून 2-3 आंब्यांचे आंबे काढायचे आहेत. सो मे बी 600-700 आंबा या बॅचला निघेल. आणि मग परत अजून एक बॅचमध्ये आंबा काढायचा, म्हणजे असे 3 बॅचमध्ये आंबे काढले जातील. उरलेले असतील ते त्या बॅचमध्ये काढले जातील, कारण की प्रत्येक झाडाचे आंबे असे सेम टाईमला नाही पिकत. सो आम्हाला असे बॅचमध्ये काढावे लागतात. तर मग मी पहिल्या बॅचचे काढताना नव्हते आणि मी आज आलेले आहे. सो मी सगळ्यांना थोडी हेल्प करते, अशी माकडं पाकटवायला, त्यानंतर आंबे पिशवीत भरायला. सो आय एम देअर असिस्टंट. सो गाइस आता मी परत घरी चालले, क्योंकि हमें घर से बुलावा आया है. सो आय एम हेडिंग बॅक. बट आता घरी गेल्यावर भरपूर काम असेल. आंबे वगैरे साफ करून ठेवणं, ते लावणं वगैरे, आडीला लावणं. सो ते सगळं काम माझं आहे, बिकॉज आय एम दी एक्सपिरियन्स्ड पर्सन. सो लेट्स गो. गाईज आंबा पॅक करून झालेला आहे. रत्नागिरी हापूस. सो गाईज दॅट्स इट फॉर द फर्स्ट मिनी ब्लॉग. आणि आज मी एवढे सगळे आंबे धुवून पुसून पॅक करून ठेवलेले आहेत. आज अत्यंत मेहनत केली आहे. मला सकाळपासून कोणी आंघोळ नाही करून दिला. मी आत्ता आंघोळ करायला चालली फायनली. आई काय बोलायचं आहे? काय नाही बोलायचं, संपलं. बाबा मी दिसली पाहिजे. सो गाईज दॅट्स इट. बाय बाय. बाय करा. बाय बाय. म्हणजे जाऊ दे मुंबईला सगळीकडे. बाय बाय. मुंबईला बाय.